रस्त्याने जाणारी माणसं काय म्हणली माहितीये का? काय म्हणली? अगं काय बया लोळू लोळू फोटो घेते ती. थांबा थांबा, पहिल्यापासून बघा. नमस्कार, मी शिवानी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. दिवाळी पण पहाटे इतक्या लवकर उठून अंघोळ न करणारी मी आज 3:30ला अंघोळ करून तयार झाले होते. नेहमीसारखी पहाटे कॅब मिळाली नाही आणि शेवटी 3 दिवस जुनी हरियर गाडी आणि डोळ्यात आभाळा एवढी झोप घेऊन दादा मला कोसून कोस लांबून घ्यायला आलता. 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो भोरमध्ये असलेल्या सेट्स बाय पुणे डस्क या लोकेशनवर. आयुष्यात जितक्या प्रकारचे लोक नाही बघितले त्यापेक्षा जास्त प्री वेडिंग सेट्स या लोकेशनवर होते. ब्राईडचा मेकअप झटकन आवरून मी 2 तास झोपले आणि राणीसारखी डायरेक्ट जेवणाच्या ताटावर बसले. आता एवढ्या मेहनतीनंतर काहीही छानच लागेल, पण जेवण खरंच सुंदर होतं. मग म्हटलं जरा लोकेशन बघावं, पण माझ्या आयुष्यात जितकी हिरवळ नाही तेवढी हिरवळ या लोकेशनवरती होती. इथे होते 51 डे सेट्स आणि 25 नाईट सेट्स. म्हणजे फोटो काढून काढून माणूस दमलं पाहिजे. आणि खरं सांगू का, आमचे जे फोटोग्राफर्स होते ना ते जेन्युइन टॅलेंट आणि प्रगतिशील बिझनेसमॅन म्हणलं पाहिजे, कारण त्यांना इतकं कम्फर्टेबल करणं, इतकी कॉमेडी करणं आणि जेन्युइन स्माइल्स कॅप्चर करणं एक टॅलेंट आहे. आणि विशेष म्हणजे ह्या कपलच्या लग्नाला फक्त 10 दिवस बाकी होते. कॉस्ट्युम्स नसले तरी नो वरीज, कारण इथे इन हाऊस प्री वेडिंग आणि मॅटर्निटी गाऊन सोबत चेंजिंग रूम्स अवेलेबल होते. ते पण फक्त 1000 रुपयांपासून सुरू. परतीच्या प्रवासात पण गाडी थांबवून फोटो काढले आणि लोक काय म्हणतात हे ऐकून हसून पोट भरलं नाही, म्हणून नवरदेवाला पुन्हा सांगून पोट भरून हसलो आणि सुरू केला वापसीचा प्रवास. दिवसभर इतका वेळ सोबत राहून शेवटी धिंगाणा मस्ती आणि झिंगाट होऊन ट्रिप झाली. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.